आजचा दिवस फक्त एक सण नाही, आजचा दिवस आहे प्रेम, दया आणि मानवतेचा संदेश आठवण्याचा. पण या दिवसाची खरी सुंदरता आपल्या मनात प्रेम आणि माणुसकीचा दिवा पेटवण्यात आहे. खरा सण तोच जो आपल्या घरापुरता मर्यादित राहत नाही, तर प्रेमाची गोडी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवतो. प्रेम फक्त शब्दांत नसतं, कुणाच्या गरजेच्या वेळी त्याच्या मदतीला उभं राहणं हीच खरी माणुसकी. मुलांना मोठी शिकवण देण्यासाठी मोठी भाषणं लागत नाहीच. प्रेमाने केलेली एक छोटी कृती सुद्धा त्यांना आयुष्यभर माणूसपण शिकवते. मनातली कटुता दूर करून प्रेम, शांतता आणि माणुसकीची वाट निवडणं हाच या पवित्र दिवसाचा सुंदर संदेश आहे. ईद-ए मिलाद आपल्याला एकच गोष्ट शिकवतो: प्रेम करा, दया करा, गरजूंना मदत करा आणि की जपा. ईद-ए-मिलादच्या मनपूर्वक शुभेच्छा. हा व्हिडिओ पाहिला तुम्हाला छान वाटला असेल ना? चला तर मग पाहू हा व्हिडिओ कसा तयार करायचा. त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका. सर्वात अगोदर ChatGPTवर ज्या कोणत्या व्हिडिओज तयार करायचे आहेत त्याचं एक इमेज प्रॉम्प्ट, व्हिडिओ प्रॉम्प्ट आणि मराठी व्हॉइस ओव्हर असं इन्स्ट्रक्शन्स द्या आणि ChatGPT अशा प्रकारे सगळ्याच गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तयार करून देईल. आपल्याला इथे 6 ते 7 सीन्स तयार करून दिलेले आहेत. फर्स्ट आपल्याला इमेज प्रॉम्प्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला जेमिनाईवर जायचं आहे. जेमिनाईवर तो प्रॉम्प्ट पेस्ट करून आपल्याला साईज करेक्ट करून घ्यायची आहे. साईज करेक्ट करून घेतल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला हा फोटो तयार करून मिळेल. जसं आपण इन्स्ट्रक्शन्स दिलेस ते गॅलरीमध्ये आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. स्टेप बाय स्टेप तुम्हाला असेच फोटो तयार करून घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट सीन कॉपी करून घ्या. जेमिनाईवर जा, तिथे हा फोटो प्रॉम्प्ट पेस्ट करा. त्यानंतर साईज करेक्ट करून घ्या आणि हा प्रॉम्प्ट पेस्ट अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात तुमचा सेकंड फोटो तयार करून मिळेल. तोही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. गॅलरीमध्ये सेव्ह केल्यामुळे व्हिडिओ तयार करण्यासाठी सोपा जाईल. त्यानंतर परत ChatGPTवर जाऊन 3 नंबरचा सीन इमेज प्रॉम्प्ट कॉपी करून घ्या. लगेच जेमिनाईवर जाऊन तिसरं सीनचं इमेज प्रॉम्प्ट तिथे पेस्ट करून सीन साईज करेक्ट करून घेऊन तो प्रॉम्प्ट अपलोड करा. थोड्याच वेळात तुम्हाला तिसरा फोटोही तयार करून मिळेल. तोही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. लगेच चौथा प्रॉम्प्ट कॉपी करून घ्या, जसं मी करते तसंच, आणि जेमिनाईमध्ये जाऊन तोच प्रॉम्प्ट पेस्ट करा आणि साईज करेक्ट करून घ्या. साईज चुकीची टाकत जाऊ नका. त्यानंतर थोड्याच वेळात अशा प्रकारे चौथा प्रॉम्प्टचा फोटोही तयार करून मिळेल. अशाच प्रकारे तुम्ही सर्व फोटो तयार करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. आता मी 5व्या क्रमांकाचा फोटो तिथे तयार करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर दिल्यासारखं. मी सर्व फोटोची साईज सेम ठेवली आहे, कारण व्हिडिओ चांगला वाटेल. हा आपला 5वा सीनचा फोटो तयार झाला आहे. मी अशाच प्रकारे आता स्टेप बाय स्टेप सर्व फोटो तयार करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर आपले सर्व फोटो तयार झालेले आहेत. आता आपण ChatGPTवर आलो. ChatGPTवर आल्यानंतर पहिला व्हिडिओ प्रॉम्प्ट कॉपी करून घ्यायचा आहे व्हॉइस ओव्हरसोबत. ओके, व्हॉइस ओव्हरसोबत केल्यानंतर वाईट क्रिएटमध्ये जाऊन तो प्रॉम्प्ट तिथे पेस्ट करायचा आणि जो साईज आपण फोटोची तयार केली तोच व्हिडिओला टाकायची आहे आणि पहिला फोटो तिथे अपलोड करायचा आहे. थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या प्रॉम्प्टनुसार व्हिडिओ तयार करून मिळेल. तो तुमच्या डिव्हाइसमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. त्याच प्रकारे ChatGPTवरून दुसरा व्हिडिओ प्रॉम्प्ट कॉपी करून YT क्रिएटमध्ये तो पेस्ट करायचा आहे आणि दुसरा फोटो लगेच तिथे अपलोड करायचा आहे. ओके, तुमचा दुसरा व्हिडिओही व्हॉइस ओव्हरसोबत तयार झाला आहे. तो सेव्ह टू डिव्हाइस करायचा आहे. त्यानंतर ChatGPTवर जाऊन 3 नंबरचा व्हिडिओ प्रॉम्प्ट आणि व्हॉइस ओव्हर कॉपी करून YT क्रिएटमध्ये पेस्ट करायचा आहे आणि 3 नंबरचा फोटो अपलोड करून आपल्याला फोटो व्हिडिओ तयार करून घ्यायचा आहे आणि तो गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. त्याचप्रमाणे 4 नंबरचा व्हिडिओ प्रॉम्प्ट कॉपी करून आपल्याला YT क्रिएटला पेस्ट करायचा आहे. 4 नंबरचा फोटो अपलोड करायचा आहे आणि तो व्हिडिओ आपल्याला
YT क्रिएटकडून तयार करून घ्यायचा आहे. थोड्याच वेळात तुम्हाला तुमचा व्हिडिओ YT क्रिएट तयार करून देईल. तो गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. सेव्ह केल्यानंतर स्टेप बाय स्टेप आपल्याला सर्व प्रॉम्प्ट कॉपी करून YT क्रिएटवर तो प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे आणि फोटो अपलोड करून त्या पद्धतीने व्हॉइस ओव्हर करेक्ट करून घ्यायचे आहेत. एकदा वाचून पाहायचं आहे आणि साईजसुद्धा करेक्ट करून घेऊन तुम्ही स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टीचे व्हिडिओज तयार करून आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला एक मोठा व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत होईल. आता आपले सर्व व्हिडिओ आपण तयार करून घेतलेले आहात. आता इनशॉटवर जाऊन इनशॉटवर एक व्हिडिओ आपण जो बनवला आहे तो सर्व व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तुम्हाला कुठे कमी जास्त वाटत असेल, काही चुकीचा शब्द असेल तर तुम्ही इथे एडिट करू शकता आणि एक्सपोर्टवर जाऊन ते व्हिडिओ सेव्ह करून घेऊ शकता.